तहसील कार्यालय अक्राणी येथे प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या युवकांनी दिले निवेदन। सविस्तर वृत्त असे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सर्व स्थापनावर 6 महिन्यांचा कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत असलेल्या व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी काम करणाऱ्या युवक आणि युवतींना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींचा योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणून युवक आणि युवतींना असा पल्लवित केले आहेत। त्यामुळे युवक आणि युवतींना कामस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्रालाही उन्नत करावे असे महाराष्ट्रातील युवका व युवतीच्या वतीने हे निवेदन आज अक्राणी येथे तहसील कार्यालयाला देण्यात आले आहे। धडगाव तहसील कार्यालयामध्ये धडगाव तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहाय्यक शिक्षक आणि शिक्षिका म्हणून जे कार्यरत आहेत किंवा राज्यभरामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्य सरकारने नियुक्त्या दिलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत। त्या आदेशाच्या नियमाने त्या प्रशिक्षणार्थींना महिन्याचं मानधन हे निश्चित केलेलं आहे। निश्चित केलेलं मानधन हे वेळेवर मिळावं, ते मानधन हे गेल्या 4 महिन्यापासून अद्यापही धडगाव तालुक्यामध्ये कोणत्याच शिक्षका किंवा शिक्षकांना मिळालेलं नाही। त्या संदर्भात मागणीच्या निवेदनात आमची प्रमुख मागणी ही मानधनाची आहे। दुसरा विषय म्हणजे जे धडगाव तालुक्यामध्ये BRC डिपार्टमेंटने दप्तर अजूनपर्यंत नंदुरबारच्या डिपार्टमेंटला पाठवलेलं नाही। कौशल्य विभाग नंदुरबारच्या डिपार्टमेंटला अद्यापही अटेंडन्स गेलेला नाही। त्यामुळे 4 महिन्यापासून जे युवा प्रशिक्षणार्थी त्यांचं मानधन हे मिळालेलं नाही। त्या मागणीचं निवेदन आज आम्ही इथं घेऊन आलेलं आहे। तिसरी मागणी म्हणजे जेही शिक्षक आज प्रशिक्षणार्थी आहेत, शिक्षिका आहेत, ते अध्यापनाचं कार्य करतात, एक प्रामाणिक जॉब ते करत असतात। शेवटी हे करत असताना त्यांनाही अपेक्षित आहे की त्यांना वेळेवर मानधन दिलं गेलं पाहिजे। धडगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 450च्या वरती या ठिकाणी आपले प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत, परंतु BRCच्या घोंगड कारभारामुळे वेळेवर अद्यापही प्रशिक्षणार्थींना मानधन मिळालेलं नाही। ते निवेदन दिल्यानंतर कार्यवाही करून निश्चित तहसील कार्यालयाला असेल किंवा डिपार्टमेंट असेल त्यांनी दखल घ्यावी मागणीच्या निवेदनाची आणि हा विषय मार्गी लागावा असं म्हणून मी कार्यप्रशिक्षण योजनेतील एक शिक्षक म्हणून मागणी करत आहे।